आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261967624। प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे फक्त व्यक्तिगत असून त्यामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही, असा इशारा रवींद्र ज्ञानदेव देशमुख यांनी दिलाय। पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडिंग व्यवसाय करत होते। त्यांच्याशी गेल्या 20 वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत। सप्टेंबर 2023 मध्ये त्यांना आलेल्या आर्थिक अडचणीमध्ये मदतीसाठी 32,50,000 रुपये देण्यात आले। मात्र परतफेड वेळेमध्ये न झाल्यानं त्यांनी दिलेले 13 लाख आणि 14,50,000चे धनादेशही वटले नाहीयेत। परिणामी कायदेशीर नोटीस पाठवून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। रवींद्र देशमुख यांनी पुढे म्हटलंय की प्रसाद गुंजाळ यांच्या मातोश्रींनी देखील लोकांची देणेदारी मान्य केली असून व्यवहार स्पष्ट असतानाही काही राजकीय दबावाखाली जाणीवपूर्वक आमदार अमोल खताळ यांचं नाव घेत बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय। आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान स्वामी प्रसाद डाके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की प्रसाद गुंजाळ यांनी त्यांच्या आर्थिक अडचणीसाठी माझ्याकडे 50 लाख रुपये एका महिन्याच्या मुदतीसाठी मागितले होते। वचनपत्र तयार करून रक्कम दिली होती, मात्र मुदत संपल्यानंतरही पैसे परत न केल्यानं त्यांनी दिलेला धनादेश स्टॉप पेमेंट या कारणानं परत आला। त्यामुळे या व्यवहारासंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। याशिवाय ॲडव्होकेट संग्राम जोंधळे यांनी देखील समाज माध्यमांवरती प्रतिक्रिया देताना म्हटलंय की प्रसाद गुंजाळ यांना मोठ्या प्रमाणावरती लोकांची देणेदारी असल्याचं स्पष्ट आहे। रवींद्र देशमुख आणि स्वामीप्रसाद डाके यांना पैसे परत न दिल्यामुळे केसेस दाखल झाल्या आहेत, असं त्यांनी म्हटलंय। हा जो व्यवहार आहे हा 2023 सालचा आहे। प्रथम दर्शन मी तुम्हाला निदर्शनास आणून देतो। हा काय आत्ता घडलेला व्यवहार नाही। 2023 साली मी माझी आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे आणि प्रसाद गुंजाळ हा आमच्या परिचयाचा असल्यामुळे त्यांनी केलेल्या मागणीवर तो अडचणीत असल्यामुळे त्याला 50 लाखाचा धनादेश दिला। त्या बदल्यात त्यांनी वचननामाही दिला आणि एक ठराविक कालावधीनंतर ही रक्कम मी तुम्हाला परत करतो, असं त्या वचननामात नमूद केलं। ज्यावेळेस हा ठराविक कालावधी संपला आणि आम्ही त्यांनी दिलेला धनादेश बँकेत टाकला, तो पेमेंट स्टॉप बाय ड्रॉअर नावाचा रिमार्क मारून आम्हाला परत आला। त्याच्यानंतर आम्ही त्यांना नोटीस पाठवली, त्याच्या नोटीसचं त्यांनी उत्तर दिलं, पण आम्हाला प्राप्त असलेली रक्कम काही आमच्यापर्यंत आलेली नाही। कालांतराने आम्ही न्यायालयात जाऊन त्यांच्या विरुद्ध NI 138 च्या अंडर खटला दाखल केला आणि हा 2023 पासून न्यायप्रविष्ट आहे।
जे व्यवहार झाला आहे यावर आज आपण प्रेस बोलवलेली आहे आणि अमोल भाऊ खताळांचं नाव आल्यामुळे आज ही प्रेस बोलवलेली आहे. तर काय म्हणणार आहात यावर, काय आपलं म्हणणं आहे? माझं म्हणणं इतकंच आहे, हा प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याचा आणि माझा व्यक्तिशः व्यवहार आहे. या व्यवहाराचा आणि राजकारणाचा कुठलाही काडीमात्र संबंध नाही. परंतु ह्या विरोधकांनी किंवा काय कशा पद्धतीने राजकारण करताय काय करताय हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु हा राजकारण करण्याचा का हा आमचा व्यवहार नाही, हा आमचा वैयक्तिक व्यवहार आहे. याचं कुठलंही राजकीय भांडवल कोणी करू नये, याचा कुठलाही राजकीय वापर कोणी करू नये, एवढंच आमची अपेक्षा आहे. मग अमोल भाऊ खताळांचं नाव आपल्या याच्यात आहे अग्रीमेंट, तर काय म्हणणार आहात यावर, काय खुलासा करणार आहात? अमोल भाऊ खताळ सदर डॉक्युमेंटमध्ये कुठेही त्यांची सही नाही आहे. अमोल भाऊ खताळांचा प्रत्यक्ष त्या डॉक्युमेंटमध्ये कुठेही सहभाग दिसत नाही आहे. परंतु ज्यावेळेस ही नोटरी झाली त्यावेळेस ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. आज ते ह्या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत आणि म्हणून कुठेतरी एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा कुठेतरी राजकीय हेतूने बदनाम करण्यासाठी काही संबंध नसताना त्या गोष्टीचा वापर केला गेला असं मला वाटतं. मग ते नाव कसं काय आलं मग agreement मध्ये अमोल भाऊंचं? अमोल भाऊंचं नाव त्याच्यात जे आहे त्यावेळेस ते सामाजिक कार्यकर्ते होते. आम्ही पहिल्यापासून मित्र आहोत, आम्ही बरोबर असायचो आणि एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आणि मी नेहमी त्यांच्यापाशी असायचो, ह्या याच्यातून त्यांचा तो उल्लेख करण्यात आला. परंतु त्याच्यात अमोल भाऊंची सही साक्षीदार म्हणून कुठेच नाही. सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही डॉक्युमेंटला तुम्ही ज्यावेळेस हे करता की ग्राह्य धरलं जातं त्यावेळेस साक्षीदार सदरी कोणाची सही आहे त्या डॉक्युमेंटवरती त्याच्यात अमोल भाऊ कुठेच नाही. साक्षीदार नाहीये पण नाव घेतलं गेलं आहे. तर मग हे कुठेतरी अमोल भाऊ इन्व्हॉल्व आहे असं त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून अमोल भाऊ ह्या व्यवहारात प्रत्यक्षात कुठंच इन्व्हॉल्व नाही आहे. अमोल भाऊ एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे कुठेतरी आमच्या ह्या सगळ्या गोष्टींना मला त्या पैशांच्या संदर्भात मला काही मदत व्हावी म्हणून त्या हिशोबाने त्याचा उल्लेख झालेला आहे. परंतु अमोल भाऊंचा ह्या व्यवहाराशी कुठेच उल्लेख संबंध नाही. प्रसाद गुंजाळ यांना आपण जे पैसे दिलेले आहेत 27 लाख रुपये, बरोबर? किती? 27.5 32 अगोदर 32.5 लाख. रुपये आपण दिलेले आहे. तर त्या 32 लाख एवढी मोठी अमाऊंट द्यायचं कारण काय आणि अशी कशी आपण दिली का त्या व्याजापोटी किंवा मग मित्रापोटी किंवा मग काय मदत म्हणून कशी प्रसाद गुंजाळ याचे माझे व्यक्तिगत कौटुंबिक संबंध होते गेल्या 20 वर्षापासून. तो माझ्या नेहमी संपर्कात असायचा आणि त्याचा शेअर मार्केटच्या संदर्भात व्यवहार झाले, तो काम करत होता. शेअर मार्केटच्या व्यवहाराच्या संदर्भात त्याला काही देणेदारी झाली. ती देणेदारी देण्यासाठी त्यांनी माझ्याकडे काही दिवसासाठी मदत मागितली. ती मदत मी त्याला केली. ठरल्याप्रमाणे त्यांनी मला 5 लाख रुपये पुन्हा लगेच रिटर्न दिले आणि राहिलेली रक्कम त्याच्याकडून न आल्यामुळे त्याच्यानंतर आम्ही याच्यावरती बसून त्याच्यावरती चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी मला 2 चेक दिले. तशी त्यांनी मला नोटरी करून दिली. ते चेक बाउन्स झाल्यानंतर मग आम्ही वकील साहेबांकडे गेलो आणि वकील साहेबांच्या मार्फत आम्ही कायदेशीर प्रक्रिया चालू केली. याच्यात कुठे अमोल भाऊंचा संबंध येत नाही. या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदारांना होत आहे की बदनामी करायचा प्रयत्न म्हणतात, राजकारण करण्याचा प्रयत्न. काय आव्हान करणार आपण या निमित्ताने? मी एकच सांगेल, हा व्यक्तिगत व्यवहारात देणे घेण्याच्या व्यवहारात ज्या पद्धतीने विरोधकांनी किंवा अन्य कोणी जे काही राजकारण करायचा प्रयत्न केला असेल, अमोल भाऊंसारखा एक आमदार या तालुक्याला खूप मेहनतीने आणि संघर्षाने मिळाला. त्यांची प्रतिमा मिलिंद करण्याचा जो काही डाव कोणी रचला असेल तर कृपया मी त्यांना नम्र आवाहन करतो की आमच्या व्यवहारात अमोल भाऊंचा संबंध पुढे लावू नये एवढी मी सगळ्यांना विनंती करतो. बरोबर. आज जी प्रेस आपण बोलवली आहे, काय विषय नेमकं या प्रेसमध्ये आपला आहे? मी ॲडव्होकेट संग्राम माधवराव जोंधळे, संगमनेर. आजचा प्रेसचा विषय असा आहे का काल दिनांक 31/8/2025 रोजी सोशल मीडियाला खाणगावच्या एक महिला अनिता गुंजाळ यांच्या मार्फत यांच्या नावे काही मेसेज न्यूज ही व्हायरल झाली आणि ती व्हायरल होताना त्या मेसेजमध्ये काही डॉक्युमेंट जोडलेले आहेत. त्या डॉक्युमेंटमध्ये एक कायदेविषयक जी नोटीस वकिलांमार्फत पाठवलेली माझ्या मार्फत क्लायंट मार्फत त्या नोटीसचं देखील त्याने त्याच्यामध्ये ती व्हायरल केलेली आहे. त्यामुळं मीडियाकडून आणि नागरिकांकडून माझ्याकडून कालपासून अनेक वेळ विचारणा होत होती आणि याचा खुलासा होणं गरजेचं आहे. अर्धवटच माहिती समोर येणं चुकीचं आहे. जी वस्तुस्थिती माझ्या माहितीची आहे ती येण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स ठरवलेली आहे.
आता काल जे पेपर्स त्यांनी डिस्प्ले केले, व्हायरल केले, यामध्ये ज्या अनिता गुंजाळ आहेत त्यांचा मुलगा जो प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांचा आणि रवींद्र ज्ञानदेव देशमुख, रवींद्र देशमुख हे माझे क्लायंट आहेत जे माझ्या आता डाव्या हाताला बसलेले आहेत. यांनी रवींद्र देशमुख यांनी प्रसाद गुंजाळ जो आहे याला 32-32.5 लाख रुपये त्याच्या मागणीनुसार 23 साली दिले, 21-23ला पैसे दिलेले. देण्याचं कारण काय आहे, असं यांची 20 वर्षापासूनची मैत्री आहे. आणि हा प्रसाद जो गुंजाळ आहे याचा जो व्यवसाय आहे हा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय आहे. तिथं त्याला मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज होती, पैशाची अडचण आली होती, म्हणून त्यांनी यांच्याकडे पैशाची मागणी केली आणि यांनी ते 21-10-23ला दिले. तर प्रसादने 25-10ला लगेच 4 दिवसामध्ये यांना 5 लाख रुपये परत पण दिले. पण जे 27.5 लाख रुपये राहिले होते त्या रकमेसाठी त्यांनी यांना ते कळवलं त्यांनी की माझे पैसे जमा होत आहे, तुम्हाला मी ते एक ॲग्रीमेंट करून देतो आणि तुम्हाला 2 चेक पण देतो, पोस्ट डेटेड चेक देतो. असे त्याने 2 पोस्ट डेटेड 13 लाखाचा आणि 14.5 लाखाचा असे 2 पोस्ट डेटेड चेक यांना दिले, ॲग्रीमेंट लिहून दिलं. हा व्यवहार ह्या दोघांमधलाच आहे, साक्षीदार त्याच्यामध्ये आहेत. कालच्या बातमी जे खताळाचं नाव दिलं, खताळ काही व्यक्तिशः त्यात साक्षीदारच नाहीयेत. त्या मजकुरामध्ये जरी उल्लेख आलेला आहे, अमोल खताळ आमदार हे काही त्यामध्ये साक्षीदार नाहीत. साक्षीदार हे विक्रम गुंजाळ आणि सचिन कवडे असे 2 साक्षीदार आहेत त्या डॉक्युमेंटला. त्यानंतर ते चेक दिले, पण चेक बाउन्स झाले. बाउन्स झाल्यामुळं नोटीस पाठवली. मी हे माझ्याकडे आल्यावर मी त्यांना वकील म्हणून नोटीस पाठवली. करारनाम्यातला जो मजकूर होता त्याच मजकुराच्या संदर्भाने त्यांना नोटीस पाठवली, आरोपी म्हणून प्रसाद आप्पासाहेब गुंजाळला. पण त्यांनी काही त्याचं उत्तर दिलं नाही किंवा यांचे पैसे दिले, म्हणून मी त्या दोन्ही चेकच्या वेगवेगळ्या केसेस संगमेर कोर्टामध्ये गेल्या वर्षी दाखल केलेले आहेत आणि त्या पेंडिंग आहेत. असा तो प्रश्न आहे. दुसरा एक विषय, स्वामीप्रसाद डाके जे बसलेले आहेत आपले इथे, यांना देखील त्यांनी असंच 50 लाख रुपये घेतले आणि पैसे दिले नाही, पण चेक दिला. चेक दिल्यावर त्यांना देखील ॲग्रीमेंट करून दिलं आणि ते चेक बाउन्स झाल्यावर कायद्याप्रमाणे आरोपी म्हणून हा प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांनी फसवणूक केली म्हणून त्याच्याविरुद्ध एक केस दाखल केली. अशा 3 केसेस माझ्याकडे या प्रसाद आप्पासाहेब गुंजाळच्या विरुद्ध कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. ह्यामध्ये एवढी मोठी रक्कम 27 लाख 50 लाख एवढी मोठी रक्कम अशी दिली जाते, ही कारण काय आहे? का दिली जाते? आता हा मैत्रीमुळे दिली गेली ही रक्कम. यांचं तर देशमुखांचा तर 20 वर्षापासून, म्हणजे तो खूप लहान असल्यापासून देशमुखांचा त्याच्या कुटुंबाचा परिचय होता. त्या मैत्रीपोटी हे देखील पैशावाले आहेत, बागायतदार आहेत, यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली. तसं डाकेंची देखील आर्थिक परिस्थिती खूप चांगली. आणि मग ठीक आहे, मित्राची मागणी आहे, तो अडचणीत आलेला आहे, एक उदात्त हेतूने ह्या दोघांनी त्याला पैसे दिलेत, पण तो शब्दाप्रमाणे काही वागला नाही, फसवणूकच झाली आणि त्यामुळे केसेस दाखल झाल्या. आमदार भाऊ खताळ यांचं नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहे. तर काय म्हणणार आहात? कारण की ह्या केसेसमध्ये जेव्हा सामाजिक कार्यकर्ते होते तेव्हा ही केस झालेली आहे, तेव्हा विवाद झालेला आहे. तर त्यामध्ये अमोल भाऊ खताळांचं नाव आले नाही त्या ह्याच्यात, तर काय म्हणणार आहात? आता हा प्रत्यक्ष व्यवहार अमोल भाऊ खताळांशी नाहीये. हा प्रत्यक्ष व्यवहार देशमुखांचा प्रसाद गुंजाळशी, डाकेंचा प्रसाद गुंजाळशी वैयक्तिक व्यवहार आहे. त्याप्रमाणे पैसे घेतलेली व्यक्ती एकच आहे, देणारे वेगवेगळे 2 आहेत आणि या दोघांचंही म्हणजे या दोघांचं देखील त्या व्यवहाराशी कनेक्शन नाही. दोघांचे स्वतंत्र व्यवहार आहेत. त्या प्रेमापोटी, मैत्रीपोटी एक भीड म्हणून पैसे दिले आणि शब्द दिला होता त्यांनी, शब्दाप्रमाणे तो वागला नाही. असं ह्याच्यातली परंतु मग जेव्हा अमोल भाऊ खताळांवर हल्ला होतो आणि प्रसाद गुंजाळ हे हल्ला करतात, मग ह्या मॅटरनी मग अमोल खताळांचं काय संबंध? का त्यांनी एवढा उद्रेक केला? काय कारण आहे? हे तुम्हाला अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ यांच्यामधलं काय डिस्प्यूट असेल, वाद काय असेल किंवा त्यांनी हात उचलल्याचं जे कारण असू शकेल ते दोघं सांगू शकतील. मग आज प्रेस बोलवायचं कारण काय? प्रेस हे दोघं जे भया देशमुखांचा जो विषय आहे आणि माझी नोटीस सुद्धा त्याच्यामध्ये डिस्प्ले केली गेली, तर त्या नोटीस मधला देखील माझा उल्लेख आला, मला अनेक फोन आले, मीडियाची विचारणा झाली, त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर.